स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज आपले प्रोव्हिजनल मेरिट रँक येणार आहेत आणि प्रत्येकाच्या मनात डाऊट आहेच की प्रोव्हिजनल मेरिट रँक म्हणजे काय, नेमका याचा उपयोग काय होतो आणि हे प्रोव्हिजनल मेरिट रँक आल्यानंतर आपली जबाबदारी काय किंवा आपलं काम काय, हे प्रत्येकाच्या मनामध्ये असणारा प्रश्न आहे। तर याच प्रश्नाचं आपण आज उत्तर फाइंड आउट करूया। या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टर्म्स एक्सप्लेन करणार आहे, तुम्हाला कोणते कोणते वेगळे रँक येणार आहेत आणि या सगळ्याचे अनालिसिस आणि तुम्हाला नेमकं काय करायचं आहे प्रोव्हिजनल मेरिट रँक आल्यावर, हे सगळंच सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच रेग्युलर अपडेट्स आणि लेजिट माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसंच अजून आता रात्रीचे 2 वाजलेले 2:30 समथिंग झालेत आणि आतापर्यंत प्रोव्हिजनल मेरिट रँक डिक्लेअर झालेली नाहीये। सो फायनली मी आता ठरवलं की रेकॉर्ड करूया, पण मे बी हा व्हिडिओ बघताना एखाद्या वेळेस रँक रिलीज झाली असेल किंवा मे बी थोड्या वेळाने होईल सुद्धा। जेव्हा रँक रिलीज होईल मी एक वेगळा छोटा व्हिडिओ पोस्ट करेन आणि तुम्हाला कळवणार आहे। सो चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायला विसरू नका, नाही तर हा जो अपडेट आहे तुमच्याकडून मिस होणार आहे। तर थोडंसं समजून घेऊया की प्रोव्हिजनल मेरिट रँक आहे काय। लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट 1,40,000 1,50,000 मुलं दरवर्षी इंजिनिअरिंगसाठी फॉर्म भरतात। पण जेव्हा ही फॉर्म भरतात, कोणाला कॉलेज अलॉट करायचं किंवा कोणाला नाही करायचं हे कशाच्या बेसिसवर ठरवलं जातं, तर हे मेरिटच्या बेसिसवर ठरवलं जातं। मग मेरिट म्हणजे काय, नेमकं मेरिट म्हणजे काय समजून घ्या की प्रत्येक महाराष्ट्राच्या मुलाला काही ना काही पर्सेंटाईल असणार आहे तुमच्या सीईटीचे। कोणाला 99 असेल, कोणाला 98 असेल, कोणाला 97 असेल आणि वेगवेगळे पर्सेंटाईल्स असतील। जेव्हा वेगवेगळे हे पर्सेंटाईल्स आहेत, या प्रत्येक पर्सेंटाईलला आपल्याला अरेंज करावं लागतं, करेक्ट। मग पहिला ज्याचा 99 पॉईंट किंवा ज्याला 100 पर्सेंटाईल त्याचा रँक 1 असेल, त्याच्यानंतर 100, त्याच्यानंतर ज्याचा 99 असेल त्याचा रँक 2 असेल। त्याच्यात लक्षात घ्या 100 पर्सेंटाईल असणारेच 9-10 मुलं आहेत ओके महाराष्ट्रामध्ये। एका पर्सेंटाईलवर म्हणजे 99% वर असणारे ऑलमोस्ट 2000 मुलं असतात, ठीक आहे। 99 पर्सेंटाईलवर प्रत्येक पर्सेंटाईलला ऑलमोस्ट समवेअर अराउंड 2000 स्टुडंट्स असतात एका पर्सेंटाईलवर। म्हणजे जेव्हा एका पर्सेंटाईलवर एवढे मुलं आहेत तर कॉलेजची सीट पहिले कुणाला द्यायची, प्रेफरन्स कुणाला द्यायचा, हे सगळं जे असतं ना हे मेरिट रँक डिसाईड करते। म्हणजे काय, ज्याचा रँक चांगला म्हणजे काय, कमीत कमी माझा रँक 1 लाख आला म्हणजे खूप भारी गोष्ट आहे का, नाही। तुमचा रँक जेवढा कमी, माझा रँक 1 आहे म्हणजे तुम्हाला पहिला प्रेफरन्स, माझा रँक 2 आहे म्हणजे तुमचा दुसरा प्रेफरन्स। रँक 1 ला पहिले काय कॉलेज पाहिजे ते बघितलं जाईल, त्याला जे काही टाकलं असेल ऑप्शन फॉर्म मध्ये आणि त्याने जे पहिल्या नंबरचं कॉलेज टाकलं, ऑफकोर्स अख्ख्या महाराष्ट्राच्या सीट्स त्यासाठी वॅकंट असतील, तो जो म्हणेल त्याला ते कॉलेज दिलं जाईल। मग असं करत 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 ते कॉम्प्युटर मागे रँक वाईज एकेकाचे ऑप्शन फॉर्म चेक करत जाणार आहे। त्याच्यामुळे रँक खूप इम्पॉर्टंट असते। मग समजून घेण्यासारखी गोष्ट काय, प्रोव्हिजनल का म्हणलं याला, अजून एक फायनल रँक 3 दिवसानंतर येणार आहे, 8 तारखेला येणार आहे। त्याच्या आणि याच्यामध्ये काय फरक आहे लक्षात घ्या। प्रोव्हिजनल रँक मध्ये तुम्हाला 2 गोष्टी चेकआउट करायच्या की याच्यामध्ये आपलं काही चुकलंय का किंवा मेरिट कोणाचं चुकीचं लागलंय का, त्या 2 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत। सो बेसिकली एक डेट तुम्हाला दिली आहे की तुमचे काही डॉक्युमेंट्स राहिले असतील, काही चुकलं असेल तर फायनल आपल्याला ते अपडेट करायचे। सो आता काय होणार आहे, उद्या एक PDF डिक्लेअर केली जाईल। त्या PDF मध्ये पूर्ण महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन नंबर, नाव, डिटेल्स असतील। त्यामध्ये तुमचे सीईटीचे पर्सेंटाईल असतील, त्यामध्ये तुमचे HSCचे पर्सेंटाईल असतील, त्यामध्ये तुमचं 10वीचं पण पर्सेंटाईल असेल आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला एक रँक दिसेल की माझा रँक 1 आहे महाराष्ट्रामध्ये, माझा रँक 10 आहे, माझा रँक 10,000 आहे, माझा रँक 1 लाख आहे, माझा रँक 1,50,000 आहे। जो काय आहे तो रँक तुम्हाला दिसणार आहे आणि तो रँक जो असतो त्याच्यावरून तुमचं कॉलेज डिसाईड होणार आहे। मग रँक जेव्हा येतात ना, आता तुम्हाला जी एक PDF येईल त्याच्यामध्ये जनरल रँक असतील, पण त्याच्यानंतर तुम्हाला जे तुमचं एक लॉग इन मध्ये पण रँक तुम्हाला दिसतील आणि 4-5 प्रकारचे रँक तुम्हाला दिसतील। एक असेल स्टेट मेरिट नंबर, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे स्टँड आउट करताय। एक असेल समजा एक मुलगी आहे तर मुलींमध्ये तुम्ही कुठे रँक, तुमचा रँक काय येतोय। तुमची कॅटेगरी समजा SC आहे तर SC कॅटेगरीमध्ये तुमचा काय रँक आहे। TFWS ला तुम्ही अप्लाय केले तर TFWS मध्ये तुमचा काय रँक आहे। तुम्ही EWS ला पण अप्लाय केले तर EWS मध्ये तुमचा काय रँक आहे। म्हणजे समजा 1000 मुलं आहेत, 1000 मुलांमध्ये 100च मुलांनी EWS ला येस केलेले आहे तर 100 मुलांमध्ये त्या रँक तुमचा काय येतोय। तुम्ही JEE ला पण येस केले तर JEE च्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग तुमचा काय रँक आहे। तुमचा होम युनिव्हर्सिटी अकॉर्डिंग काय रँक आहे आणि तुमचं अदर दॅन होम युनिव्हर्सिटी अकॉर्डिंग काय रँक आहे। असे सगळे रँक्स, एक 7-8 प्रकारचे रँक
तुम्हाला दाखवले जाणार आहेत. आणि हे सगळे रँक युजफुल आहेत का? तर नाही. फक्त जे SML असतो, एक स्टेट मेरिट रँक येईल, सगळ्यात महत्वाचा तो असतो. त्या रँकवरून आपल्याला कट ऑफची PDF चेक करायची असते. मग ती कशी करायची याच्यावर एक मी फ्री वेबिनार, नक्की मला माहिती आहे दादा हे करायचं कसं काय नाही, कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये असणार आहे, तर मी एक फ्री वेबिनार तुमच्यासाठी अरेंज करतोय. आपल्या ॲपवरच ते असणार आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ॲप डाउनलोड करून ठेवा. 5 तारखेला तो वेबिनार असणार आहे, सगळ्यांसाठी असणार आहे, बट नक्कीच जागा कमी असणार आहेत कारण झूमची लिमिट आय गेस 1000 वगैरे असेल आपली. आणि काय प्रॉब्लेम आहे माहिती का की मी युट्यूबवर स्क्रीन शेअर नाही करू शकत आहे, मी नुसतं तुम्हाला व्हर्बली सांगू शकतोय. सो वेबिनार त्याच्यामुळेच अरेंज करतो की मी प्रत्येकाला स्क्रीन शेअर करून दाखवू शकेल. पॉसिबल झालं तर रेकॉर्डिंग पण देईन, बट ट्राय करा की ज्या दिवशी असेल टाइम वगैरे मी उद्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये नक्की कन्फर्म करेन. बट आजच्या घडीला ॲप डाउनलोड करून ठेवा, त्याचे रजिस्ट्रेशन उद्या आपण चालू करूया. ओके. सो बेसिकली काय होतं, एवढे रँक्स तुम्हाला दिले जातात. मग याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं असतो तुमचं स्टेट मेरिट रँक आणि त्या अकॉर्डिंगली तुमचे ऍडमिशन्स होणार आहेत. मग दादा माझ्या कॅटेगरीचा काय फायदा, ते सगळं असतं. लक्षात घ्या काय होतं माहिती का, पहिले काय केलं जातं, स्टेट मेरिट प्रमाणे बघितलं जातं की तुम्हाला ऍडमिशन मिळतंय का, त्याच्यानंतर बघितलं जातं की कॅटेगरी थ्रू मिळते का, त्याच्यानंतर बघितलं जातं की JEE थ्रू मिळते का, आणि हे तिन्हीतून बघितलं जातं की कोणतं बेस्ट मिळतंय. समजा तुम्हाला CET थ्रू, स्टेट मेरिट थ्रू 510 नंबरचा ऑप्शन मिळाला, JEE थ्रू 20 नंबरचा मिळाला, कॅटेगरी थ्रू 3 नंबरचा ऑप्शन मिळाला, तर तुम्हाला काय केलं जाईल, ऑटोमॅटिकली 3 नंबरचा ऑप्शन अलॉट केला जाईल. यासाठी हे वेगवेगळे रँक दिले असतात. मग माझं काम काय दादा, कोणत्या रँकवर मी फोकस करायचंय, तर स्टेट मेरिट रँकवरच तुम्हाला फोकस करायचंय. ओके. कारण ती जी कट ऑफची PDF आहे ती कशी अनालाइज करायची आपण वेबिनारमध्ये डिस्कस करू, बट ती जी PDF आहे ती कशी बघायची लक्षात घ्या. कारण त्याच्यामध्ये SC कॅटेगरी वर जे मेरिट रँक दिलेला असतो, ब्रॅकेटमध्ये खाली कट ऑफ दिलेला असतो, खाली जे दिलेलं असतं ते स्टेट मेरिटच असतो. सो सगळ्यांसाठी स्टेट मेरिट हे इम्पॉर्टंट असणार आहे. आता हे लक्षात आलं दादा की स्टेट मेरिट इम्पॉर्टंट आहे, रँक सगळे डिक्लेअर होणार आहेत. मग याचं ऍक्च्युली काय करायचंय, लक्षात घ्या तुमचे सगळ्या डिटेल्स तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहेत आणि छोट्यातल्या छोट्या डिटेल्स व्हेरीफाय करायचे आहेत. छोट्यातल्या छोट्या म्हणजे काय, 10वी असेल, 12वी असेल, 10वी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ, 12वी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ, 10th सायन्स मॅथ्स मार्क्स, सगळे मार्क्स तुम्हाला चेक करायचे आहेत. कारण लक्षात घ्या 99.00 या पर्सेंटाईलवर 51 मुलं असणार आहेत. ठीक आहे. मग यांना एकामेकात रँक कसा दिला जातो, पहिले रँक दिला जातो तुमच्या मॅथ्सच्या पर्सेंटाईलवर CETच्या, ते पण कित्येक जणांचा सेम असेल. त्याच्यानंतर दिला जातो फिजिक्सच्या बेसिसवर, त्याच्यानंतर दिला जातो केमिस्ट्रीच्या बेसिसवर. अशी कित्येक मुलं असतील ज्यांना फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये सेम पर्सेंटाईल आहे, मग त्यांना कसं काय रँक द्यायचा. त्याच्यामुळे त्याच्यानंतर तुमचा बोर्डाचा विचार केला जातो. मग बोर्डामध्ये बघितलं जातं की कोणाला, पहिल्या बोर्डामध्ये बघितलं जातं की बोर्डामध्ये सगळ्यात जास्त फिजिक्समध्ये किंवा ऍग्रिगेट कोणाचं बोर्डामध्ये जास्त, तुमचा HSCचा. बोर्डामध्ये पण जर सेम असेल, कित्येक जण असू शकतात बोर्डामध्ये माझं सेमच पर्सेंटाईल आहे ज्याचं ह्याचं आहे, मग कसा रँक द्यायचा, मग तुमच्या 10च्या बेसिसवर रँक दिला जातो. म्हणून जर तुमचा एकही पॉईंट चुकीचा असेल तर एक तर तुमचं नुकसान होऊ शकतं, किंवा तुम्ही समजा अधिक मार्क टाकलेले, तुम्हाला 400 मार्क तुम्ही 450 टाकून ठेवलेत, येईल तुमचा थोडासा वर रँक येईल. पण जेव्हा व्हेरिफिकेशन होणार आहे, कॉलेजमध्ये जाऊन तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे, तेव्हा तुम्ही माल प्रॅक्टिसमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. कारण रँक ही खूप महत्वाची असते. आणि जर तुम्ही चुकून 10वीचे मार्क चुकीचे टाकलेत, 12वीचे मार्क चुकीचे टाकलेत, आणि जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाणार आहेत तेव्हा ते सगळं पॉईंट अँड पॉईंट व्हेरीफाय करणार आहेत, आणि ते जर चुकीचं असलं तर याचा अर्थ काय, तुम्ही कोणाची तरी सीट घेतली, मग ती एका रँकने वर खाली होऊ द्या किंवा 2 रँकने किंवा 100 रँकने. म्हणून ही विंडो ओपन केली आहे तुमच्यासाठी की काही जरी चुका असतील, मग ते SSC मध्ये असतील, HSC मध्ये असतील, CETच्या पर्सेंटाईल मध्ये असेल, कशातही तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये छोट्यातली छोटी चूक तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. जर काही असेल तर ग्रॅव्हियन्स तुम्हाला पुट करायचा आहे आणि ग्रॅव्हियन्स टाकून ती चूक स्वतःची अपडेट करून घ्यायची आहे. म्हणजे येणारा जो 8 तारखेला फायनल मेरिट लिस्ट असणार आहे त्याच्यामध्ये तुमची रँक करेक्ट येणार आहे. हे झाला पहिला पार्ट. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे कित्येक लोकांनी कास्ट सर्टिफिकेटचे किंवा डोमेसाईलचे बऱ्याचशा ठिकाणी रिसिप्ट अपलोड केलेत. करेक्ट. मग या रिसिप्ट सुद्धा आता अपलोड करायची तारीख संपली. 8 तारखेच्या तुम्ही कोणत्याही गोष्टीची जर रिसिप्ट अपलोड केली असेल, कास्ट व्हॅलिडिटी वगळता, कास्ट व्हॅलिडिटी सोडून तुम्ही कास्ट सर्टिफिकेटची पण रिसिप्ट दिली आहे, नॉन क्रिमिनलची पण, कशाचीही जरी रिसिप्ट दिली असेल, इतके दिवस दाखवत होतं तुम्हाला OBC कॅटेगरी, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, बट 8 तारखेनंतर तुम्हाला डिरेक्टली ओपन मध्ये कन्व्हर्ट केलं जाईल. फक्त कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट जर असेल तर मात्र तुम्हाला ओपन मध्ये कन्व्हर्ट केलं जाणार नाही, तुम्हाला तुमच्या कास्ट मध्ये ठेवलं जाईल. पण बाकी कोणत्याही गोष्टीची जर तुम्ही रिसिप्ट अपलोड केली आहे फक्त, तर मात्र तुम्हाला ओपन मध्ये कन्व्हर्ट करणार आहे. सो या 2 गोष्टी लक्षात ठेवा.
बाकी हे स्टेट मेरिट रँक काय असा बघायचा काही नाही हे मी तुम्हाला सांगतोच येणाऱ्या व्हिडिओमध्ये. पण बेसिकली सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करा. काही डॉक्युमेंट्स तुमचे राहिले असतील तर ते अपलोड करून घ्या आणि तुमच्या या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. आय होप नेमकं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असतं हे तुम्हाला समजलंय. नेमकं आपल्याला काय करायचंय हे पण तुम्हाला समजलंय. काय गोष्टी चेकआउट करायच्या ते पण तुम्हाला समजलंय. आणि या रँक्स मध्ये सगळ्यात महत्वाचा रँक कोणता आहे? स्टेट मेरिट नंबर हा तुमचा महत्वाचा आहे. त्याला आपण स्टेट मेरिट रँक म्हणतो. तो सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.